फलंदाज पाठवा सावंतवाडी संघ. 24 चेंडूचा खेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुठणे हे गरजेचं असेल, अनिवार्य असेल, कारण समोर एक मोठा संघ असेल तो मात्र राम आणि देवगड संघ या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. क्वालिफायर ही शेवटची मॅच असेल या आजच्या दिवसातील. जो जिंकणार तो सेमी मध्ये प्रवेश करण्याची नोंद घ्या. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज होतोय सावंतवाडी संघाचा फलंदाज विकास. नॉन स्ट्राईक वरती गौरेश, स्ट्राईक वरती विकास फलंदाज नामक पाहायला मिळते. गोलंदाजीची धुरं या ठिकाणी रामाने संघाकडून प्रथम गोलंदाज सोमा असेल. पहिला वहिला चेंडू पंचांचा निर्वाळा नोचा येतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी पंचगिरी पाहायला मिळते. नो चेंडू म्हणजे एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावते. डेट चेंडू पाहायला मिळतोय थोडा या ठिकाणी, कारण फलंदाज राहिले नसताना चेंडू टाकला गेला. या ठिकाणी पुन्हा एकदा एक धावा. पहिला वहिला चेंडू सांगता होते मात्र धावफलक स्थिर होते 2 धावा. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडवाची सांगता होते, धावफलक स्थिर होते 2 धावा 2 चेंडवाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा या ठिकाणी तिसरा चेंडू समाप्त होतोय. 3 चेंडवाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर होते ती 2 धावा असतील. एका गड्याच्या मोबदल्यात तर 3 चेंडवाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर होते 2 धावा असतील. हर्ष पुढील चेंडू असेल. या ठिकाणी 1 धावा पाहायला मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावेल 3 धावा. 4 चेंडवाच्या समाप्तीनंतर पहिलं वहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते हर्ष नामक गोलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावेल 4 धावा असतील 5 चेंडवाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा या ठिकाणी एकेरी धाव डॉट चेंडू पाहायला मिळतोय, म्हणजेच 6 चेंडवाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर होते 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या ओव्हरची 6 चेंडू फेकण्याच्या निर्वाळ्याने गुरु दातेकर असेल. स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज होतोय मालवण संघाचा खेळाडू सावंतवाडी संघाचा गौरेश. मोठा फटका मात्र डॉट चेंडू मला वाटतं या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला वहिला चेंडूची सांगता होती डॉट चेंडू असेल. नक्कीच चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. गौरेश मात्र एक हाती झुंज देतोय. तेवढी पाहिजे तेवढी सावंतवाडी संघाकडून गौरेशसाठी मात्र साथ मिळताना पाहायला मिळत नाही. मात्र पाहूया पुढील चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू असेल. मोठा फटका 2 धावेसाठी जातोय. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकेल 6 धावा असतील 2 चेंडवाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडवाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर होते 6 धावा असतील. पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा मोठा फटका 2 धावेसाठी जातोय. दुहेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक हलत ठेवताना पाहायला मिळतोय तो गौरेश नामक फलंदाज. धाव संख्या स्थिर होते 8 धावा असतील 3 चेंडवाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी असतील. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय या ठिकाणी आणि धावफलक स्थिर होते मात्र 4 चेंडवाच्या समाप्तीनंतर 8 धावा असतील. अजूनही 2 चेंडवाचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील 2 चेंडवाचा खेळ बाकी असेल. नक्कीच गुरु नामक गोलंदाज चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या एष्टीजवळ. या ठिकाणी पुन्हा एकदा 4 धावेसाठी धावफलक पुढे पाहायला मिळेल.
थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षणाची आणि 4 धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. 12 धावा असतील. अजूनही अंतरिम चेंडूमध्ये शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील धावसंख्या स्थिर होते. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. शेवटचा चेंडू गुरु नामक गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. एक हाती झुंज देताना पाहायला मिळतोय. गौरेश नामक फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. एकेरी धावेने धावफलक पाहायला मिळेल. 13 धावा असतील. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना सावंतवाडी संघाची धावसंख्या होते 13 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ असेल मात्र सावंतवाडीच्या कोट्यात. नक्कीच 12 चेंडूत जर आपल्याला जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त धावा कुटण्याची गरज असेल. मात्र गौरेश मात्र एकाएकी झुंज देतोय. पाहिजे तेवढी मात्र त्याला समोरून साथ मिळत नसल्यामुळे सावंतवाडी संघाची मात्र गोची चाललेली आहे. नक्कीच त्याला जर साथ मिळेल तर मात्र मोठी धावसंख्या नक्कीच जमवू शकतो तो सावंतवाडी संघ. हर्ष याचा पुढील चेंडू असेल. पंचांचा निर्वाळा येतोय. 2 धावेत रूपांतर होते. धावसंख्या पुढे सरकेल. 15 धावा असतील. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावेल. 16 धावा असतील. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकातील. हर्ष मात्र गोलंदाजीची धुरे पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या 16 होते. पुढील चेंडू असेल हर्षक नामक गोलंदाज गौरेश साठी. मोठा फटका. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगवान गोळीच्या वेगाने चेंडू जातोय आणि बाउंड्री लाईन क्रॉस करताना पाहायला मिळतोय. 4 धावेने धावफलक पुढे सरसावेल. मात्र 20 धावा असतील. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील. जास्तीत जास्त धावांची गरज आहे कारण रामाने संघात सुद्धा नामवंत खेळाडूंचा भरणा असणारे संघ आपण या खेळाडू या मैदानावरती पाहतोय. जास्तीत जास्त धावा कमीत कमी 40-45 पर्यंत तरी धावसंख्या नेली पाहिजे तरच आपला हा विजय नक्की असेल. कारण चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय या ठिकाणी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील. हर्ष नामक गोलंदाज गौरेश साठी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. गौरेश पुन्हा एकदा मोठा फटका. गुरु मलियाला हुलकावून देऊन चेंडू जातोय. 4 धावेंसाठी पाहायला मिळतोय. धाव संख्या होते 24 धावा. नक्की तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही अंतरिम 2 चेंडू असतील ते मात्र तिसऱ्या षटकातील. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील. धाव फलक स्थिर होते. एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा असतील. हर्ष पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 26 धावा. अंतरिम चेंडू बाकी येते तिसऱ्या षटकातील. एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या स्थिर होते 26 धावा. अंतरिम चेंडू म्हणजे अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी असेल तो मात्र सावंतवाडीच्या कोट्यात. पुढील चेंडू असेल हर्ष नामक गोलंदाज. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातोय या ठिकाणी आणि धाव फलक स्थिर पाहायला मिळेल. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना 26 धावा कुठल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूचा खेळ कोट्यात असेल तो सावंतवाडीच्या. नक्कीच 6 चेंडूत जास्तीत जास्त धावा कुटण्याची गरज असेल. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या स्थिर होते 26 धावा. रामाने संघ देवगड विरुद्ध विपक्ष सावंतवाडी अशा 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार याची नोंद घ्यायची आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल तो मात्र सावंतवाडीच्या कोट्यामध्ये 6 चेंडूत जास्तीत जास्त धावा कुटण्याची गरज असेल सावंतवाडी संघाला. शेवटचे 6 चेंडू ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली तो गोलंदाज असेल. पंचांचा अंतिम मात्र नोचा निर्वाळा या ठिकाणी येतोय म्हणजे धाव फलक
2 धावेने पुढे सरकेल. 28 धावा असतील. अजूनही 6 चेंडवाचा खेळ हा बाकी असेल. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. एका चेंडवाच्या समाप्तीनंतर 29 धावा. अजून 5 चेंडवाचा खेळ सांगता विनिंग करण्याचा बाकी असेल. 5 चेंडू पाहूया. जास्तीत जास्त धावा काहीतरी कान मंत्र गौरेशला देताना पाहायला मिळते. मात्र गौरेशला कान मंत्र देण्याचीच गरज नाही, कारण एक हाती आपण झुंज आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळते तो गौरेश. मात्र अजून 5 चेंडवाचा खेळ असेल गौरेशच्या कोट्यात. मोठा फटका, डॉट चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिर मात्र राहते. 29 धावा असतील. अजूनही मात्र 4 चेंडवाचा खेळ बाकी असेल. अंतिम षटकातील, सांगता करणाऱ्या षटकातील 4 चेंडवाचा खेळ बाकी असेल. 29 धावा स्थिर होत आहेत या मॅच मधील. मोठा फटका पाहायला मिळत आहे. 2 धावा पाहायला मिळतील. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. 31 धावा असतील. अजूनही 3 चेंडवाचा खेळ मात्र अंतरिम बाकी असेल, तो मात्र सावंतवाडी संघाला. मोठा फटका 6 धावेसाठी पाहायला मिळतोय आणि 6 धावेने धावफलक पुढे सरकेल. 37 धावा असतील. अजूनही 2 चेंडवाचा खेळ बाकी असेल, तो सावंतवाडीच्या कोट्यात. 2 चेंडवाचा खेळ बाकी असेल. 37 धावा पाहायला मिळत आहेत. दोन चेंडवाचा खेळ अजूनही मात्र बाकी असे, तो अंतिम षटकातील. 37 धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा फटका, शेवटचा चेंडू असेल, सांगता करणारा चेंडू असेल. धाव संख्या स्थिर होते 37 धावा. शेवटचा चेंडू असेल, सांगता करणारा चेंडू असेल. गौरेश नामक फलंदाज मात्र एक हाती झुंग देऊन मात्र अतिशय सुंदर षटकार पाहायला मिळाला अंतिम चेंडूवरती आणि 6 धावेने धाव फलक पुढे सरकेल. 43 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 44 धावा. नक्कीच 24 चेंडू आणि 44 धावा कोणत्या रीतीने पार होते हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होते. आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय विलास कोलतकर यांच्या जवळ माईक सुपूर्त करतोय. तमाम क्रीडा रसिकांसमोर मी पुन्हा इथून आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद बुवा. 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी रामणी पोर्ट्स क्रिकेट संघासाठी. 24 चेंडू 44 धावा ही असं एक अवघड आव्हान, परंतु निश्चितपणे पाहायचं आहे या ठिकाणी सावंतवाडी संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कसं होत आहे आणि त्याचबरोबर रामणी क्रिकेट संघाची फलंदाजी. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या सावंतवाडी क्रिकेट संघ. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात प्रवेश करते. ती रामणी क्रिकेट संघाची फलंदाज मुन्ना आणि दीपराज आणि गुरु ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी बघतोय. रामणी क्रिकेट संघ देवगड क्रिकेट संघाची 44 धावांचा पाठलाग करताना ही जोडी दीपराज आणि गुरु हे एक अनुभवी दोन्ही फलंदाज या ठिकाणी सामना करतील. तो गोलंदाज सावंतवाडीचा सलामीचा गोलंदाज गोलंदाज सूरज. ओके, आपलं पहिल्या वेळेला संघासाठी पहिल्या वेळेला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय
44 धावांचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल. ते रामाणे क्रिकेट संघासमोर दीपराज हा एक अनुभवी फलंदाज स्ट्राईकला स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजचा हा पहिला चेंडू हलकाच तटवतोय आणि एका धावेनं आपलं खातं खोलतोय, संघाचं पण खातं खोलतोय. बिनबाधिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेला एक मोठा फटका पडतो, या फटक्यावरती मिळतात फक्त 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या प्रगती होते, धावसंख्या पोहोचते ते 3 वरती. बिनबाद 3 अशी धावसंख्या या ठिकाणी. हलकाच तटवतोय, ढिल्या हाताने चेंडूला पॉईंटची दिशा देतोय, धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, 4 धावा धावफलकावरती. यावेळेला एक मोठा फटका मारण्याचा इरादा, परंतु फलंदाजीमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. सूरज चेंडू ओढवतोय, धावसंख्येत कोणताही फरक पडत नाही, धावसंख्या स्थिर होते फक्त 4 धावा. यावेळेला एक या चेंडूवरती कोणतीही धाव नाही, मोठा फटका मारण्याचा इरादा फसतोय, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तो स्कोरबुकमध्ये धावसंख्या स्थिर होते फक्त 4 धावा. दीपराज हा भरवशाचा खेळाडू निश्चितपणे एकच धाव आणि धावसंख्या 5 वरती. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्ती फक्त 5 धावा रामाणे स्पोर्ट क्रिकेट संघाची सलामीची जोडी बनवते. त्यामुळे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. 18 चेंडू आणि 39 धावा, अतिशय तगडं आव्हान निश्चितपणे म्हणावं लागेल ते सावंतवाडी क्रिकेट संघाचं. अठरा चेंडू 39 धावा, सलामीला फलंदाज सज्ज होतोय. गुरु हा उंच तगडा फलंदाज, निश्चितपणे एक संघाची दारोमदार ज्याच्या खांद्यावर म्हणता येईल तो फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतो. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. तो गोलंदाज ओमकार हा आपल्या गोट्यातील पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्याच चेंडूवरती एक खणखणीत फटका फक्त सिंगलच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वरती 6 वरती. हा चेंडू निश्चितपणे एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरते, धावसंख्या पोचते ती 7 धावा धावफलकावरती. एका मोठ्या आव्हानाचा, एका मोठ्या पाठला करावा लागेल तो एका मोठ्या धावसंख्येचा 44 धावांचा. त्यामुळे निश्चितपणे मोठ्या फटक्यांची गरज ती रामाणे क्रिकेट संघासाठी उरलेल्या चेंडूवरती. ओंकारचा या षटकातील पुढचा चेंडू पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा इरादा, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे. विकेट निर्धाव चेंडू हा गणला जातोय. पुन्हा एकदा गुरु सज्ज होतात. यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण, सावंतवाडी क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक एक चांगल्या क्षेत्ररक्षणाला नमुना पेश करतात. त्यामुळे निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. या षटकातील आता मात्र शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. अप्रतिम गोलंदाजी ओंकारची म्हणावी लागेल. फलंदाजाला जखडून कसं ठेवायचं, षटकातील शेवटचा चेंडू असेल. ओंकार आणि याबरोबर एक सफलता मिळते. फलंदाज बाद होतोय, 1 गडी बाद. 7 अशी धावसंख्या रामाणे क्रिकेट संघाची. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
12 चेंडू 37 धावा। कोरिया मोरो की स्थिति डू और डाई की स्थिति यहाँ पर जो कि क्वार्टर फाइनल का मुकाबला चल रहा है, जीतेगा सीधा सेमीफाइनल में जाएगा। कौन सी टीम जाएगी फैसला थोड़ी देर में होगा। गेंदबाज सूरज, सूरज दोबारा गेंदबाजी के लिए आए हैं समय और स्ट्राइक पर बल्लेबाज है इस समय दीपराज। और इसी के साथ दीपराज को भी जाना पड़ेगा मैदान छोड़कर। नए खिलाड़ी गुरु जातेकर। रामाणी क्रिकेट क्लब को निश्चित रूप से बड़े शॉट चाहिए, लेकिन इस बार देखिए बहुत बढ़िया खूबसूरत बल्लेबाज यहाँ पर जो कि फील्डिंग क्षेत्र दिखाई देता हुआ ऐसा लग रहा था। गेंद बेहतरीन फील्डिंग, काफी खूबसूरत बढ़िया गेंदबाजी चल रही है यहाँ पर क्योंकि सूरज की गेंदबाजी सिंगल मिला है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पर पहुंचा है। अभी भी काफी सारे रन चाहिए, 8 गेंदे 34 रन। और इस बार देखिए कितना बढ़िया फील्डिंग का नजारा। अगर छूट जाती हाथ से गेंद तो 6 मिल सकती थी, लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग यहाँ पर सावंतवाड़ी क्रिकेट टीम की दिखाई देती हुई। और इस बार ऊपर से मारने की कोशिश और जाना पड़ेगा मैदान छोड़कर बाहर। सूरज का बॉलिंग विश्लेषण, उन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है। अभी तक उन्होंने सिर्फ बॉलिंग विश्लेषण सूरज का 8 रन उन्होंने दिए 2 ओवर में और 2 विकेट हासिल किए। जाना पड़ेगा वापस, एक बेहतरीन कैच पकड़ा जो कि बाउंड्री लाइन के नजदीक वापर। और इसी के साथ लगातार विकेटों का गिरने का सिलसिला जारी है। ये सावंतवाड़ी क्रिकेट टीम का एक क्षेत्र रक्षण बहुत बढ़िया दिखाई देता हुआ और एक खूबसूरत गेंदबाजी सूरज की भी देखने को मिली। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास देखना पड़ेगा, लेकिन खूबसूरत फील्डिंग का नजारा। कोई गेंद 2 रन मिले हैं और 2 रनों के साथ बल्लेबाज का नाम है फिर से बेहतरीन फील्डिंग। आखिरी गेंद, इसी के साथ ये मुकाबले को जीता है सावंतवाड़ी क्रिकेट टीम ने और दूसरी सेमीफाइनल में पहुंचने वाली टीम है तनुज स्पोर्ट्स सावंतवाड़ी। और इसी के साथ आज के दिन का खेल खत्म हो चुका है। सभी दर्शकों को क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट